नगर परिषदेच्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग नंबर 7 मधील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार श्री चिराग शेठ सुरेशराव खांडगे यांचा प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी तळेगाव स्टेशन येथील हनुमान मंदिरामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे। या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक आदरणीय संतोषजी दाभाडे पाटील, तसेच राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष गणेशजी खांडगे, माजी नगरसेवक सुदर्शनजी खांडगे, माजी उपनगराध्यक्ष गिरीशदादा खेर आणि तळेगावातील आजी माजी सर्व नगरसेवक या प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित आहेत। या मतदारसंघातील सर्व माता भगिनी, सर्व वयोवृद्ध असे ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथम सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ फोडत असताना हनुमानाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांनी आशीर्वाद घेतलेले आहेत आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या ह्या होणाऱ्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, शिवसेना, महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील अशी या ठिकाणी आणि ते सुद्धा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं जनादेशाने निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी सर्वांच्या वतीनं सर्व उमेदवारांना एक आशीर्वाद दिलेला आहे असं समजून या ठिकाणी प्रास्ताविक मी माझं संपन्न करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री गणेशजी खांडगे, माजी नगरसेवक सुदर्शनदादा खांडगे, श्री लक्ष्मणजी माने, ॲडव्होकेट श्रीराम कुटेर आणि समीर खांडगे, सर्वच मान्यवर माता भगिनी आणि बंधूंनो, या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री संतोष हरिभाऊ दाभाडे यांना आज आपण प्रचार शुभारंभाच्या स्टेशन भागाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आणि श्री चिराग शेठ खांडगे यांच्याही वार्ड क्रमांक 7च्या प्रचाराच्या निमित्ताने सर्वजण उपस्थित आहोत। संतोष भाऊंचा मी आपल्या सर्वांना परिचय करून देण्याची गरज नाही। वास्तविक पाहता गेले 10-20 वर्ष त्यांचं एवढं काम आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे की निर्मल वारी म्हणून एक त्यांचा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून वारकऱ्यांची खऱ्या अर्थाने मनोभावी सेवा जर कोणी केली असेल तर ती गेली 10 वर्ष संतोष भाऊ करत आहेत। वारीचा सगळ्यात मोठा प्रश्न हा वारीतील अस्वच्छतेचा होता आणि एक वेळ अशी आली होती की कोर्ट वारीला बंदी घालतील काय इथपर्यंत परिस्थिती झाली होती। काही समाजवादी पुढारलेली मंडळी ही वारीच्या निमित्ताने गावोगावी घाण होती आणि म्हणून ही या वारीवर काही बंधनं आणावीत अशा करता कोर्टात गेलेली होती आणि त्यावेळी निर्मल वारीचा एक प्रकल्प, एक प्रस्ताव पुढे आला आणि संतोष भाऊंनी त्यात भाग घेऊन अतिशय हिरिरीने असं त्या निर्मल वारीचं नियोजन केलं आणि स्वतः त्याच्यामध्ये मी त्याला साक्षीदार आहे। 2-3 वेळा मी पण त्यांच्याबरोबर गेलो आणि त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन, खराटा घेऊन संडास साफ करण्याचं काम आमच्याबरोबर केलेलं आहे। असा उमेदवार आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी मिळणं हे खरोखर भाग्याचं काम आहे। म्हणजे एक तळेगावचा चेहरा मोहरा बदलण्याचं एक जे आपलं सर्व तळेगावकर नागरिकांचं स्वप्न आहे, हे स्वप्न साकार होण्याचं एक लक्षण आहे की असं आपल्याला चेहरा मिळणं। बाकी संघटक म्हणून त्यांचं कौशल्य सर्वांना माहीत आहे, वस्ताद म्हणून ते सर्व परिचित आहेत। उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष त्यांचं सेवा कार्य चालू आहे
मी त्यांच्या सेवा कार्यामध्ये अनेकदा भाग घेतलेला आहे आणि ते काय पद्धतीने काम करतात, कशा पद्धतीने काम करतात हे सर्व मी जवळून पाहिलेलं आहे. अशा उमेदवाराचा आपल्याला घरोघरी जाऊन प्रचार करायचा आहे. त्यांच्याबरोबर श्री चिराग शेठ कांडगे, वार्ड क्रमांक 7चे भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून समोर आहेत. चिराग शेठ सुद्धा गेले 10-15 वर्ष सार्वजनिक कामामध्ये अतिशय तळमळीने काम करत आहेत. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. गेले वर्षभर ते तळेगाव शहर भारतीय जनता पार्टीचं तळेगाव इंदोरी मंडल या मंडळाचं अध्यक्षपद भूषवित आहेत. या पदाच्या माध्यमातून अनेक संघटन कार्य, जे वेगवेगळ्या आघाड्यांचं राजकीय कार्य असतं ते कार्य त्यांच्या माध्यमातून घडत आहे आणि खांडगे परिवाराचा संपूर्ण समाजसेवेचा वसा आणि वारसा त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं चिराग शेठ खांडगे आणि संतोष हरिभाऊ दाभाडे या दोन्ही उमेदवारांचा आपल्याला कसोशीने प्रचार करायचा आहे. घरोघरी आपल्याला ही परिचय पत्रक असेल किंवा त्यांचा आणखीन जे जे काही कार्याचा अहवाल असेल हा अहवाल पोचवायचा आहे. दिवस आपल्याकडे फार थोडे आहेत आणि अशा थोड्या दिवसामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की जास्तीत जास्त मतदारांपुढं आपण या थोड्या दिवसामध्ये पोहोचायचं आहे. म्हणून माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता कुठली विश्रांती न घेता उद्या बघू, संध्याकाळी बघू, दुपारी बघू असं काही न करता जे जे जबाबदारी आपल्याला देण्यात येईल, जे जे काम आपल्या हातात येईल प्रत्येक काम हे लवकरात लवकर आणि अतिशय सचोटीने कसं हातावेगळं होईल याचा आपण सर्वांनी विचार करायचा आहे आणि त्या पद्धतीने आपण नियोजनबद्ध असं काम करायचं. या दोन्ही उमेदवारांना मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. नवनिर्वाचित सत्यम कांडगे आणि स्नेहाताई कांडगे यांचं आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि या निखिल भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. वार्ड क्रमांक 1चे थोडं मागे राहतात, त्या हायवे स्वभावाचे असल्यामुळे तर निखिल शेठ भगतही वार्ड क्रमांक 1 मधून नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. या सर्वांचं मी आपल्या या तिन्ही उमेदवारांचं, नवनिर्वाचित उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. आणि परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या प्रभाग क्रमांक 7 मधील आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार श्री चिराग सुरेश खांडगे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री संतोष हरिभाऊ दाभाडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले गिरीश तात्या खेर, माजी नगराध्यक्ष नंदकुमारजी कोटुळकर, दर्शनदादा खांडगे, पुणे जिल्ह्याचे सामाजिक आणि न्याय विभागाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र सुभाषभाऊ कडू, लक्ष्मणराव माने, श्रीरामजी कुबेर, माजी नगरसेविका निर्मलाताई लांडे यांची माजी नगरसेवक संदीप खांडगे, नवनिर्वाचित बिनविरोध म्हणून निवड झालेले सत्यम खांडगे, निखिलजी भगत, त्याचप्रमाणे स्नेहा खांडगे, उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो, तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार सुनील शेळके, त्याचप्रमाणे राज्याचे माजी मंत्री सामान्य बाळाभाऊ ढेकळे यांच्या माध्यमातून गेल्या 8-9 वर्षानंतर तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज आपल्या सर्वांना माहिती आहे की तळेगाव शहर हे जगाच्या नकाशावर जाऊन पोहोचलेलं आहे. शहराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती होत असलेलं औद्योगिकरण, मोठ्या प्रमाणावर येत असलेल्या कंपनीज आणि त्यामुळं राहण्यासाठी पसंतीत उतरत असलेलं तळेगाव शहर, या सगळ्या पार्श्वभूमीवरती तळेगाव शहर हे अतिशय झपाट्यानं वाढलेलं आणि वाढत असणारं आपल्याला
पाहायला मिळते. म्हणूनच हे शहर पुढे घेऊन जात असताना विकास हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राजकीय जोडे बाजूला काढून सगळ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी केला आणि त्याच निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता तालुक्यामध्ये तळेगाव शहरामध्ये या युतीच्या माध्यमातून पुढे जात असताना भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शिवसेना या महायुतीच्या माध्यमातून आपण सर्वजण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. मी थोडंसं सविस्तरपणाने का बोलतो, कारण काय तळेगावमध्ये आपले 14 प्रभाग आहेत आणि प्रत्येक प्रभागावरती एक शिक्का लागलेला आहे की इथं हमखास राष्ट्रवादीचाच निवडून येणार किंवा इथं हमखास भाजपचाच निवडून येणार. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण युती म्हणून पुढे जात होतो त्यावेळेस एक फॉर्म्युला ठरलेला होता की पहिली 2.5 वर्षाची नगराध्यक्ष पदाची संधी ही संतोषभाऊ दाभाडे यांना दिली जावी, नंतरची 2.5 वर्षाची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांना दिली जावी आणि त्यानंतर जे काही 14 प्रभागामधून आपले 28 नगरसेवक होणार आहेत त्यामध्ये 17 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आणि 11 नगरसेवक हे भाजपाचे. अशा पद्धतीनं फॉर्म्युला त्या ठिकाणी ठरला गेला. परंतु हा फॉर्म्युला ठरत असताना काही तोडामोडाचे कार्यकर्ते दोन्ही पक्षांमध्ये आहेत की त्यांना थांबवणं आपल्याला अशक्य होत होतं आणि म्हणून ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रभागातल्या उमेदवारी बसवायचं काम सुरू झालं त्यावेळेस जे परंपरागत भाजपचे वॉर्ड असतील किंवा परंपरागत जे काँग्रेस विचाराचे वॉर्ड असतील तिथे देखील काही प्रमाणात आता बदल करण्याचं सुचवलं गेलं आणि तसाच प्रकार काहीसा हा 7 नंबरच्या प्रभागामध्ये झाला. मला ज्यावेळेस 7 नंबरच्या प्रभागामध्ये आम्ही सातत्याने गेले अनेक वर्ष तिथे कधीच त्या पद्धतीची निवडणूक झाली नाही, कारण 2 प्रमुख पक्ष नेहमी समोरासमोर असायचे. परंतु यंदाची निवडणूक मात्र ही थोडीशी वेगळी आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारी होती. म्हणजे सुरुवातीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सुनील अण्णांनी सत्यमची उमेदवारी जाहीर केली आणि सरळ इथं पुढे गेल्यानंतर अगदी 11th आवरला जो 9 नंबरचा प्रभाग आहे तिथं सुनील अण्णा शेळके राहतात आणि मला वाटतं मागच्या 8 वर्ष पूर्वी ज्या निवडणुका झाल्या तिथे नेहमी भाजपाचा बरोबर नरसिंह नगरसेवक त्या प्रभागामध्ये निवडून येत राहिला आणि म्हणून काहीतरी वरच्या पातळीवरती घडामोडी घडत होत्या आणि आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करण्यात आली की भाऊ तो जरी मतदारसंघ आपला असला तरी आपल्याला काही गोष्टी हे शहर एक संघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आणि इथला राजकीय संघर्ष संपवण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला काही पावलं टाकावी लागतील. त्यामध्ये तुमच्या सगळ्यांची सहकार्याची भूमिका ही महत्वाची राहील असं आवाहन महाभाऊ आणि सुनील अण्णांनी केलं. शेवटी मी असेल, गणेश तात्या बेगरे असतील किंवा भाजपची ज्येष्ठ मंडळी, राष्ट्रवादी काही ज्येष्ठ मंडळी, आम्ही सगळेजण या प्रक्रियेमध्ये होतो की तळेगावामधल्या निवडणुकीचा संघर्ष काहीसा कमी केला पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे शहर पुढे घेत असताना आपण सगळ्यांनी एकत्रपणाने येऊन काम केलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी या उमेदवारांच्या संदर्भात चर्चा होत असताना जो पारंपरिक मतदारसंघ जो आमचा 7 नंबरचा आहे तिथं चिरागला आणायचा निर्णय आम्ही केला आणि सत्यमला जो पारंपरिक मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा आहे तिथं नेण्याचा आपण प्रयत्न केला. आता निवडणुका बिनविरोध होतील की होणार नाही याची कल्पना कुणालाच नव्हती. मी मात्र दोन्हीकडे लढाईची तयारी ठेवलेली होती. मी आमदार साहेबांना बाळाभाऊंना स्पष्ट सांगितलं होतं की बाबांनो ज्या ठिकाणी आमचा काही संबंध नाही अशा ठिकाणी तुम्ही उमेदवारी टाकायला लावलेली आहे, परंतु उद्या जर काही आपल्या घरापुढे कारण ती युती होती म्हणायचं परत मागायची आणि परत आपण पुढे जायचो. त्याच्यामुळं विरोधावर जर काही घडामोडी झाल्या तर मी काही 7 नंबर सोडणार नाही. दोन्ही ठिकाणी आम्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी लढू आणि आमदार साहेबांना म्हटलं तुम्ही तिथं तुमच्या जबाबदारीवरती युतीच्या जबाबदारीवरती तुम्ही त्याला तिथे नेलाय, मी काही 9 नंबरमध्ये येणार नाही, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी देखील तुमची राहील. त्याच्यामुळे तिथला सगळा टेन्स आम्ही थोडासा वाढून ठेवला, सगळे झटले आणि एक चांगल्या प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला
सत्यमला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत केली आणि सत्यमला त्या ठिकाणी पूर्वविरोध म्हणून घोषित केला. त्याच्यामुळे आपली देखील जबाबदारी आहे. आपण जरी सगळे असलो, चिराग हा आपल्या प्रभागातला उमेदवार आहे. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये चिरागला ज्या पद्धतीनं इथून पाठीमागच्या काळामध्ये उमेदवार आपण निवडून देत होतो त्याच्यापेक्षा अधिकच्या मतानं चिराग खानगेला आपल्याला या वार्डात निवडून द्यायचे एवढं आवाहन मी या निमित्ताने करतो. एक चांगला उंच असं नेतृत्व, उद्योग व्यवसायात काम करणारा गेले अनेक वर्ष स्वतःच्या पक्षाची प्रामाणिक राहून सातत्यानं त्यांनी काम केलेला एक निष्ठा असणारा कार्यकर्ता संतोष भाऊंबद्दल मगाशी सांगितलं की निर्मलवारी सारख्या एका उपक्रमातनं संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी स्वतःची ओळख करून दिली की जी निर्मलवारी किंवा जी पंढरपूरची यात्रा म्हणजे असं वाटत होती की कोर्टाच्या माध्यमातून एक बंद होतं की काय. अशा ठिकाणी वारकऱ्यांचा भावना जपण्याचं काम करत असताना त्यांना न्याय देण्याचं काम देखील निर्मलवारीच्या माध्यमातून संतोष भाऊंनी केलं. मी आधी काही आपण घेणार नाही कारण 9:30ची वेळ होती. आपल्याला सगळ्यांना थोडंसं यायला उशीर झाला बाळा बोलत असल्यामुळे मी थोडस जास्तीचं बोलत राहिलो. परंतु मी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आव्हान आपल्याला करीन. आपल्या सगळ्यांना 2 मतं द्यायची आहेत. वरचं मत जे आहे ते संतोष भाऊ दाभाडे यांच्या नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावासमोरील कमळ या चिन्हावरचं बटन दाबून आपल्याला त्या ठिकाणी द्यायचंय. आणि दुसरं माझे चिराग सुरेशराव खांडगे यांच्या नावासमोरील कमळ या चिन्हावरचं बटन दाबून त्या ठिकाणी आपल्याला या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने त्या ठिकाणी पाठवायचे. आज तळेगाव शहर एक संघ होत असताना भाजपा, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष देखील या शहरातला वैभव जपण्याच्या संदर्भामध्ये शहर चांगल्या पद्धतीनं विकास कामाच्या बाबतीमध्ये पुढे नेण्यामध्ये हातात हात घालून काम करत आहे. आपण देखील सर्वांनी या सर्व प्रक्रियेला मनापासून साथ द्यावी आणि मोठ्या मताधिक्यानं या विकासाच्या प्रवाहामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती या निमित्ताने करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजच्या प्रभाग क्रमांक 7 मधील आपले उमेदवार चिराग सुरेशराव खांडगे, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. आपणा सर्वांना दोन्ही उमेदवार परिचित आहेत. परंतु या ठिकाणी मला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष हरिभाऊ खांडगे, संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासूनचे स्वयंसेवक, अतिशय सुसंस्कृत आणि शिस्तीच्या घराण्यामध्ये यांचा जन्म झाला. दाभाडे घराण्याविषयी तळेगाव स्टेशन विभागातून ऍडव्होकेट रवींद्रनाथ जयवंतराव दाभाडे यांनी तळेगावचं नगराध्यक्षपद भूषवलं आहे. गाव विभागामधून जर विचार केला, यशवंतराव दाभाडे हे तळेगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी तळेगावकरांची सेवा केलेली आहे. तसेच तळेगावचे आपणा सर्वांचे दैवत खंडेरावजी दाभाडे सरसेनापती हेही या तळेगाव नगरीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी तळेगाव शहरामध्ये आपलं योगदान दिलेले आहे. भविष्यामध्ये तळेगाव शहर वाढत असताना, तळेगाव शहराच्या गरजा वाढत असताना या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिशय सक्षम असा नगराध्यक्ष या तळेगाव शहराला मिळावा म्हणून महायुतीच्या दोन्ही नेत्यांनी, मग तालुक्याचे लोकप्रिय आमदार असतील सुनील अण्णा शेळके, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री असतील आदरणीय बाळाभाऊ बेगडे, त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे आपल्या भागाचे खासदार असतील श्रीरंगाप्पा बारणे, या सर्वांनी मिळून एकत्र येऊन
संतोष भाऊ दाभाडे यांची एकमताने निवड केली आणि अतिशय कौतुक करण्यासारखे आहे की हा कार्यकर्ता अतिशय लहानपणापासून बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये यांची जडणघडण झालेली आहे. शिस्तबद्ध सुसंस्कृत घराणं आणि यांच्या घराण्याला खरोखर असा वारसा आहे. आणि आपण सर्वांना एक विनंती करतो की नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार संतोष भाऊ हे खरोखर तळेगाव शहराचा नक्कीच विकास करतील अशी आपणा सर्व नागरिकांना आशा आहे, खात्री आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 700 आमचे बंधू चिरागजी खांडगे अनेक वर्षापासून त्या प्रभागामध्ये कार्यरत आहेत. मला आठवतंय गंगा रेसिडेन्सी असेल, स्वराजनगरी असेल, या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या, त्याच्यामध्ये आशिष खांडगे असतील, चिरागजी खांडगे असतील. मी ज्या भागामध्ये राहतो गंगा रेसिडेन्सीमध्ये त्या ठिकाणी पाण्याचा फार मोठा असा प्रश्न आहे. परंतु आशिष खांडगे यांचा वॉटर सप्लायचा व्यवसाय आहे. सकाळी 7 वाजता जरी आपण त्यांना फोन केला तरी तासाभरामध्ये व्यवस्था करून ते नागरिकांना त्या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करण्याचा त्यांनी आटोकाट आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. आणि असे हे कार्यकर्ते आपल्याला आपल्या प्रभागामध्ये तळेगाव शहरामध्ये मिळालेले आहेत. तेव्हा आपण सर्वांनी, आपणा सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो की आपण सर्वांनी यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना आशीर्वाद द्यावेत अशी मी विनंती करतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. प्रभाग क्रमांक 7 मध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमातून होत असलेल्या 2 तारखेला होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळाचा शुभारंभ वाढवण्याचं काम या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खांडगे, आमचे मार्गदर्शक मिनिस्टर खेर, उपस्थित सर्वच, दर्शनजी खांडगे, नंदभाऊ, लक्ष्मणजी, श्रीरामजी कुबेर, उपस्थित सर्वांच्या, आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी झालेला आहे. मागासपासून अनेक जण या ठिकाणी बोलत असताना या तळेगाव शहराचं वाढलेलं प्रगती, त्याच्यामध्ये असलेले प्रश्न आणि पुढील काळामध्ये आम्ही जर त्या ठिकाणी बसलो तर आम्ही काय करू. आज तळेगाव शहरामध्ये नंदभाऊंनी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न स्टेशन भागामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. तो पाण्याचा प्रश्न पहिल्या 15 दिवसामध्ये सोडवण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल. रस्ते आपल्या ठिकाणी चांगले झालेले आहेत. आरोग्याच्या माध्यमातून बोलत असताना आपल्या तळेगावमध्ये गोरगरीब लोकांसाठी एक 100% हॉस्पिटल त्या ठिकाणी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आम्ही करून घेऊ. एक चांगलं नाट्यगृह, एक क्रीडांगण आणि क्रीडा महोत्सव आपल्या तळेगाव शहरामध्ये अतिशय चांगले खेळाडू त्या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी एक चांगला क्रीडा महोत्सव आपण घेण्याचा प्रयत्न करू. कलाकार देखील आपल्या तळेगाव शहरामध्ये भरपूर आहेत. त्यांना वाव देण्यासाठी आपण कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण काम करू. त्याच्यामध्ये दुसरा भाग आहे की तळेगाव शहर वाढत चाललेलं आहे. इथं बाहेर गावातून लोक खूप आलेले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक चौकामध्ये आपण सीसीटीव्ही बसवण्याचं काम त्या ठिकाणी करू. जे जे काय प्रश्न या ठिकाणी येतील ते करत असताना आपल्या सर्वांना जी अपेक्षा आमच्याकडनं असेल त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी करता येईल.
निर्मळ वारीचा जो विषय सांगितला, आपल्या तळेगावची लोकसंख्या जवळपास 1 लाख लोकसंख्या असेल. वारीमध्ये जवळपास माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये 5 ते 5.5 लाख लोकसंख्या असते. रोज एक गावातून दुसऱ्या गावामध्ये वारी जाते. त्यांचं जे नियोजन आहे ते रोज त्यांचं सकाळपासून ते संध्याकाळचं नियोजन, वेळेमध्ये त्या ठिकाणी त्यांना नाश्ता, जेवण, दुपारचं सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, चहा पाणी, त्याची राहायची व्यवस्था, हे सगळं ते ज्या पद्धतीने करत असतात त्याचंच अनुकरण निर्मळवाडीच्या माध्यमातून आम्ही देखील केलं. आपल्या तळेगावची लोकसंख्या 1 लाख असेल तर 5-6 लाख लोक जे आहेत, वारकरी जे आहेत, ते रोज एक गावातून दुसऱ्या गावामध्ये जाताना त्यांची व्यवस्था करत असताना आम्ही देखील रात्रभर जागे राहतो. आणि सकाळी रात्रीचं जेवण जे आहे ते सकाळी बऱ्याच वेळा 5-5:30 वाजता रात्रीचं जेवण केलेलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणची जी ऊर्जा आम्हाला जी मिळते त्या ऊर्जेमुळे परत आम्ही जेव्हा येतो तेव्हा आम्ही त्या ऊर्जेमुळे आम्ही समाजामध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. पुढील काळामध्ये एक आश्वासन देतो की तळेगाव शहरामध्ये सगळ्याच पद्धतीचा विकास ज्या जे अपेक्षित आहे त्या अपेक्षेने आम्ही काम करू. कुठलाही डाग आम्हाला लागणार नाही याची ग्वाही आपल्याला देऊ. आणि आपण सर्वांनी आम्हाला समोरचं बटन दाबून चिरागची खांडे असतील, मी असेल, आम्हाला मत देऊन आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार. रामादेवर हनुमानाच्या मंदिरामध्ये आज प्रभाग क्रमांक 7चे उमेदवार चिराग सुरेशजी खांडगे त्यांचा प्रचाराचा होण्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व युतीचे सर्व मान्यवर, मार्गदर्शक, उपस्थित सर्व महिला भगिनी, युवक मित्र, ज्येष्ठ, आज चिरागजी खांडगे यांच्या प्रभाग क्रमांक 7 मधून दोन्ही म्हणजे युतीचे राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे उमेदवार ते आहेत आणि अधिकृत उमेदवार आहेत. हे महत्वाचं. त्यांच्याबरोबर त्यांच्या समवेत तळेगाव नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत ते संतोषजी दाभाडे हे सुद्धा उपस्थित आहेत. आज 23 तारीख आणि अगदी अल्प काळ आपल्या जवळ आहे. तर आपण सर्वांनी तळेगाव स्टेशनमध्ये प्रचार करत असताना, गावभागात प्रचार करत असताना, उमेदवाराचा प्रचार करताना, त्याचं पत्र वाटताना नगराध्यक्ष सुद्धा पत्र वाटायचं. आणि आपलं चिन्ह आता ह्या प्रभागात सोपं आहे तर दोघांचं चिन्ह एकच आहे. पण प्रभाग क्रमांक 3 असेल, प्रभाग क्रमांक 5 असेल, प्रभाग क्रमांक 8 असेल, इथं एक घड्याळ आणि एक कमळाचं चिन्ह असं आहे. तर लोकांना आपण गृहीत न पकडता लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे. चिरंजी तुमचे बॅनर लावताना संतोष भाऊंचं बॅनर हे करा आणि दोघांचा प्रचार करा म्हणजे आपला वेळ वाचेल. कारण आता मला त्यामुळे द्यायला वेळ लागला की आता पत्रकारांचं आम्ही तसं त्या पद्धतीने नियोजन केलंय. आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये संतोष भाऊंची रॅली ठेवली पूर्ण प्रभागामध्ये. नंतर प्रभाग क्रमांक 3 असेल, प्रभाग क्रमांक 2 उद्या करायचा आहे, प्रभाग क्रमांक 1 आपण बुधवारी करू, मंगळवारी किंवा बुधवारी. अशा तुमच्या प्रभागातून आम्ही गुरुवारपर्यंत येतो म्हणजे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून प्रत्येकाने जबाबदारी घेऊन ती जबाबदारी पार पाडू. आता ह्या प्रभागाबद्दल सांगायचं म्हणलं तर एकता मित्रमंडळ असेल, जागृती मित्रमंडळ असेल, रेल्वे क्वार्टरचे आपले मित्रमंडळ असेल, नंतर आपले मासिक वस्ती असेल, एकता मित्रमंडळ असेल, नंतर आपलं साईनाथ मित्रमंडळ, साई मित्रमंडळ असेल, सर्व मावळ लाईन मधले असतील, सर्व गंगा रेसिडेन्सी असेल, सर्व परिसरातील युवक वर्ग हे इथं पूर्वी गणेश भाऊ खांडगेंनी काम केलेलं आहे आणि आशिष खांडगे असतात त्यांनी काम केलं. इथं सत्यंनी इथं बऱ्यापैकी वाट पिंजून काढलाय. त्यामुळे चिरागींना कुठला असं अवघड जाईल असं काही वाटत नाही. आणि खांडगे परिवाराचा वारसा हा जुना वारसा आहे. आणि चिराग जे असेल आमचे मार्गदर्शक गणेश भाऊ खांडगेंचे चिरंजीव सत्यम असेल, आशिषच्या सौभाग्यवती स्नेहताई असतील, हे अखंडपणे चालू ठेवतील आणि ह्या प्रभागातील जी प्रलंबित कामे असतील ती संतोष भाऊंच्या माध्यमातून आपण तळेगावमध्ये मी आहे आणि सर्व नगरसेवक आहोत. आम्ही सर्व एक दिलानी काम करून इथले सर्व प्रश्न सोडवण्याचं काम करू अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि यांना दोघांना उमेदवारांना विजयी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच्या या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या
प्रभाग क्रमांक 7च्या महायुतीचे उमेदवार मी स्वतः माझ्या या प्रचाराचा नारळ आजच्या या ग्रामदेवत हनुमान मंदिरात इथे संपन्न झालेला आहे. हा प्रचाराचा नारळ फोडत असताना संपत असताना इथे उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा आपले सर्वच महायुतीचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले सर्व माता भगिनी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, माझे सहकारी मित्र आहेत, त्याचप्रमाणे मतदार बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या 2 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये कमळ हे भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीतर्फे माझं चिन्ह आहे. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार श्री संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचंही चिन्ह कमळ आहे. तर माझी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी दोन्ही कमळाची बटन दाबून मला व संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांना मतरूपी आशीर्वाद देऊन आपल्या सगळ्यांची कामं किंवा आपल्या सगळ्यांना आपली सगळ्यांची कामं करायची संधी द्यावी अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल मी सर्वांच्या माहितीच्या वतीने आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.